नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. मुंबईतील वाढत्या पुनर्विकास प्रकल्पांमुळे घरभाड्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे. पुनर्विकासासाठी घर रिकामी करणाऱ्या हजारो कुटुंबांना त्याच परिसरात पर्यायी घर शोधावं लागत असल्याने भाड्याच्या घरांची मागणी वाढली आहे. परिणामी अनेक भागांमध्ये घरभाड्यात 25 ते 30% वाढ झाली असून सर्वसामान्य मुंबईकरांच्या अडचणी वाढल्यात. विकासकांकडून मिळणारे भाडे बाजारभावाच्या तुलनेत अपुरे पडत असल्याची तक्रार रहिवाशांकडून केली जाते. त्यामुळे परिसरनिहाय अधिकृत भाडे दर निश्चित करावेत आणि पुनर्विकासग्रस्तांना योग्य भाडे भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी. पाहूयात. मुंबई सध्या आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे आणि विकास करताना जे रिडेव्हलपमेंट होणारे जे फ्लॅट्स आहेत ते लोक भाड्याने जेव्हा फ्लॅट्स भेटतात त्याचे जे रेंट आहे ते जे कमी असतात ते आता जसंही विकासाची सुरुवात झाली आहे त्याचे भाडेही वाढ आहे. माझ्याबरोबर काही स्थानिक लोक आहेत, बोरिवली फुलोपाऱ्याची, त्यांच्याशी जाणून घ्या. काही काय सांगाल त्याप्रमाणे आता रेंट वाढतात. 25,000चे 1 BHK आहे ते आपण पाहतो की एजंट लोक 35% जातात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण मध्यमवर्गीय माणसाला भाडं काय परवडत नाही. याने इतकं भाडं वाढवलं आहे, 25,000च्या 30,000 माणसाला मध्यमवर्गीयाला परवडत नाही. सॅलरी त्यांची वाढत नाही, कसं काय परवडणार? यात गव्हर्नमेंटनी काहीतरी मदत केली पाहिजे, असोसिएशननी मदत केली पाहिजे. अजूनही काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी जाणून घ्या. तर तुम्ही काय सांगाल? एरिया वाईज आहे ना, ते रेट फिक्स केले पाहिजे, त्याचं बोर्ड लावायला पाहिजे. म्हणजे एजंट लोकांना आणि भाडे घेणाऱ्यांना दोघांनाही बरं पडेल. त्याच्यातून हाच एक मला वाटतं मध्यम मार्ग. तुम्ही आता बोरिवली राहतात, आता सध्या इकडे काय रेंट चालू आहे, रेंटवरती ते राहतात आणि आता किती भाडे राहतात? नाही, तसं नाही. समोरची पार्टी बघून एजंट तसे भाडे लावतात. एजंटला किती नीड आहे, रिडेव्हलपमेंटला गेलं तर तो 35-40पर्यंत पण जातो. ते जशी समोरची पार्टी आहे तसं ते एजंट रेट लावतात. आपण इथे पाहू शकतो की एजंट जे आहेत ते भरमसाठ भाडेवाढ करतात. कुठे ना कुठे त्याच्याची अंकुश ठेवला पाहिजे. अजूनही काही स्थानिक लोक आहेत. सर, तुम्ही काय सांगाल की जे भाडेवाढ होते एजंट लोक जे करतात त्यावर कसा कंट्रोल केला पाहिजे? पहिल्यांदा याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने लक्ष घालून ज्या इस्टेट एजंटच्या असोसिएशन आहेत, जसे मुंबई लेवलला, महाराष्ट्र लेवलला आणि स्थानिक लेवलला, त्यांना बोलवून त्यांच्याशी मीटिंग करून एरिया वाईज एक रेट फिक्स करायला पाहिजे. कारण रिटायर माणसं असतील त्यांना आता इथे रिडेव्हलपमेंटचे चालू आहे, बिल्डिंगची भाडेवाढ एवढी झालेली आहे जिथे 14,000, 15,000, 20,000 कोणी 1 BHKला विचारत नव्हतं, तिथे 1 BHKचा भाव चालला आहे 35. आज तुम्ही बघाल रहेजामध्ये आमच्या इथे कुलूपवाडीत 1 BHKचा भाव 35,000 रुपये चालू आहे. 2 BHKचा भाव 45,000, 50,000 चालू आहे. हे भाव एवढे परवडणारे आहेत का? मध्यमवर्गीयांना परवडणारे हे भाव नाही आहेत. सरकारने याच्यात लक्ष घालून कुठेतरी एक भाव नक्की करावा. नाहीतर याच्या पुढे अजून 3 वर्षानंतर ज्या नवीन बिल्डिंगी बनतील त्याच्यामध्ये स्वतः इस्टेट एजंटचा धंदा करणाऱ्या लोकांना 50,000 ते 60,000 रुपये मोजायला लागतील. अजूनही काही स्थानिक लोक आहेत. सर, आपल्या जनाचे काय सांगाल की जे भाडेवाढ होते रेंट करतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हाँ, बराबर बोल रहे हैं. एक फिक्स होना चाहिए सब जगह पे एरिया वाइज, इतना रेंट होना चाहिए. लाइक तो अभी क्या डिमांड बढ़ रही है तो प्राइस भी बढ़ रहा है सब जगह. सो वैसा नहीं होना चाहिए. कुछ तो एक फिक्स रखना चाहिए गवर्नमेंट को, भाई इसके ऊपर नहीं होना चाहिए. वही एक रिक्वेस्ट रहेगी. आपको लगता है एजेंट जो है अपनी मनमानी करतात? हाँ, वही एजेंट इसके लिए मनमानी कर रहा है क्योंकि रीडेवलपमेंट एक एरिया में बहुत सा ज़्यादा हो रहा है और सबको वहीं रहना है. सबका स्कूल नज़दीक है, बच्चे लोग का सबका कुछ कमिटमेंट रहता है तो वहीं रहना चाहिए. तो इसलिए डिमांड भी बढ़ रहा है तो प्राइस भी बढ़ा देते हैं इनको कि भाई यहाँ रहना है तो तुमको इसको डबल देना पड़ेगा. ऐसा है. इसके लिए फिक्स रहेगा तो अच्छा है. काही सिनियर सिटीजन आपण त्यांच्याशी जाणून घ्या. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? त्यांच्याशी सगळ्यांची मी सहमत आहे. आपण पाहू शकतो कुठे ना कुठेतरी जे आहेत की हे जे रेंट्स वाटत करते कुठे राज्य सरकार व एजंट असोसिएशननी अंकुश ठेवला पाहिजे असंच काही लोकांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.